न्याय देवता शनीचा मीन राशीत प्रवेश. सिंह राशीमध्ये शनीची ढैया सुरू 2027 कसा होईल परिणाम, तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 30 वर्षानंतर मीन राशीत आलेल्या सिंह राशीतील खूप फायदे मिळू शकतात. गुरुच्या घरात शनीची आगमन सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात खूप परिणाम करणार आहे. कर्माचे फळ देणारा शनी हा सर्वात मंदगतीने चालणारा ग्रह मानला जातो, जो एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. शनिवार 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे आणि जून 2027 त्याच राशीत राहील. अशा प्रकारे काही राशींच्या लोकांना विशेष फायदा मिळू शकतात. 30 वर्षानंतर मीन राशीत आलेल्या सिंह राशीला खूप फायदा मिळू शकतात. गुरुच्या घरात शनीचे आगमन सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात खूप परिणाम करणार आहे. या राशीत शनीच्या ढैया सुरू झाली आहे, त्यामुळे सिंह राशीच्या लोकांची 2027 सावधगिरी बाळगावे आवश्यक आहे. मीन राशीत शनीचे आगमन सिंह राशीच्या लोकांच्या जीवनावर सिंह राशीच्या लोकांच्या जीवनावर काही परिणाम करेल, जाणून घेऊया. शनी मीन राशीत कधी प्रवेश करेल? वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाची देवता असलेल्या शनी 29 मार्च रोजी सकाळी 11:01 मीन राशीत प्रवेश केला आणि 3 जून 2027 त्याच ठिकाणी राहील. शनीचा मीन राशीवर प्रवेश केल्याने सिंह राशीवर काय होईल प्रभाव? या राशीच्या कुंडलीत 6व्या आणि 7व्या घराचे स्वामी शनी महाराज आहेत आणि 8व्या घरात आहेत. अशा स्थितीमध्ये या राशींच्या लोकांची कंटक शनीची ढैया सुरू झाली आहे. या राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. या राशींच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक तंत्रांचा तोंड द्यावे लागू शकते. आर्थिक परिस्थितीवरही वाईट परिणाम दिसण्याची शक्यता आहे. शनी महाराजांच्या 8व्या घरात आणि तुमच्या 10व्या घरात, 2ऱ्या घरात आणि 5व्या घरात पहा. तुम्हाला एकाच क्षेत्रात चांगले फायदे मिळू शकतात, परंतु कोर्टाच्या परिस्थितीत तुम्हाला यश मिळू शकते. सासऱ्याच्या लोकांकडून सकारात्मक प्रभाव दिसणे शक्य आहे. शनीच्या गोचरमुळे सिंह राशीच्या करिअरवर काय प्रभाव आहे? या राशींच्या लोकांसाठी शनीचा ढैया आधीच सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत या राशींच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. जर तुम्ही शांततापणे कठोर परिश्रम केले तरच तुम्हाला यश मिळू शकते. या राशींच्या लोकांना नोकरीबद्दल अनावश्यक चिंता असू शकतात. थोडा विलंब होईल, परंतु तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला चांगल्या समस्यांबरोबर पद आणि प्रतिष्ठान देखील मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते. शनीचे सिंह राशीत गोचर व्यवसायावर प्रभाव. शनी महाराज किंवा राशींच्या ढैयामुळे या राशींच्या लोकांना व्यवसायात थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. यासह नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या हा काळ अनुकूल मानला जातो आणि तुमचे प्रतिस्पर्धा तुमच्यावर भारी पडू शकतात. अशा स्थितीमध्ये त्यांना नवीन पद्धती त्यांना उत्तर देण्याची फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल तर यंत्रसामुग्री, चामणे, सिमेंट भट्टी, लाकूड, रबर इत्यादी संबंधित व्यवसाय फायदेशीर ठरू शकतात. सिंह राशीच्या आर्थिक स्थितीवर शनीचा गोचर परिणाम. या राशींच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर त्यांना वायफळ खर्चांचा त्रास होऊ शकतो. खर्चात अनपेक्षित वाढ होऊ शकते. शनीच्या वक्रीमुळे तुम्हाला काही फायदा होऊ शकतो. त्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशांशी संबंधित बाबतीमध्ये यश मिळू शकते. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत या राशींच्या लोकांना नवीन गुंतवणूक करून चांगले फायदे मिळू शकतात. आजारामुळेही तुम्हाला जास्त खर्च येऊ शकतो.
एखाद्याबरोबर भागीदारांच्या कामात सहभागी होऊन तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता. सिंह राशीच्या लोकांचा प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनावर शनीचा गोचरचा परिणाम. सासऱ्यांच्या सासरच्या लोक तुमच्याशी भेटतात आणि खास विषयावर चर्चा करतात. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येत तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या जोडीदारांशी एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. म्हणून शांत मनाने आणि धैर्याने प्रत्येक गोष्ट हाताळण्याचा प्रयत्न करा, ते चांगले होईल. जर तुम्ही प्रेम जीवनामध्ये बोलण्याचे संबंध वाढण्याचे विचार करू शकता. व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.